सोशल मीडियावर काही मंडळी रील्सच्या माध्यमातून भाईगिरी करण्याचा प्रयत्न करतात। अशाच एका सोशल मीडियावरून भाईगिरी करणाऱ्या बकासुराला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला। या रील्स करणाऱ्या भाईला जेव्हा पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळाला तेव्हा त्याच्यावरील भाईगिरीचं भूतच उतरलं। एवढेच नव्हे तर त्याने आपल्या प्रोफाईलवरून भाईगिरी न करण्याचा माफीनामाच दिला। प्रकरण आहे तरी काय, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम या हँडलवर बकासूर नावाचे नाशिकमधील एका तरुणाचे प्रोफाईल होतं। त्यावर या बकासुराने भाईगिरी करणारे काही रील्स बनवले, तसेच त्यावर भाईगिरी स्टाईलमध्ये कॉमेंटही होते। रावण कभी मरता नाही अशा प्रकारची डायलॉगबाजी त्याच्या हँडलवर होती। सदरची बाब नाशिक सायबर पोलिसांच्या सर्चमध्ये आली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या बकासुराला पोलिसांनी शोधून काढलं आणि पोलिसी कारवाई करत दंडुक्याचा प्रसाद दिला। मग काय, त्याच्याच प्रोफाइलवरून माफीनामा व्हायरल देखील केला। मेरा नाम अरमान। मैंने एक इंस्टाग्राम पर कुछ दिन पहले रील बनाया था गुनहगारी के हिसाब से, पर मेरे को उसका अंजाम मालूम पड़ने के बाद ऐसा हुआ कि ये घर वालों को भी तकलीफ है और मेरे को भी तकलीफ है। तो मैं ये बोलना चाहता कि तुम भी आगे से गुनहगारी की वीडियो को लाइक शेयर कमेंट कुछ करो मत और बनाओ भी। तसेच भाईगिरी करणारे रील्स कोणीही व्हायरल करू नये असे आवाहनही त्याच्याकडूनच करून घेण्यात आलं। सोशल मीडियावरून कोणीही भाईगिरी करण्याचा प्रयत्न करू नये। कोणी तसा प्रयत्न केला, रील्स व्हायरल केले तर पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला आहे।